गो बाई गुड मॉर्निंग नादात तो गेला बघ कुठे आज काय स्पेशल? आज हे स्पेशल आणि चिकन आमटी कोलंबी मेसेज उठावर Rachna is getting ready for an function. सो प्राजक्ता माझी जी फ्रेंड आहे तिच्या बहिणीचं आज आहे एंगेजमेंट. सो त्यासाठी मी आणि पूनम मॅडम आम्ही दोघी सुद्धा चाललो. काय सांगते मी जेव्हा CA करत होती त्यावेळेस आम्ही एका ऑफिसमध्ये होतो मी प्राजक्ता आणि पूनम मॅडम आणि तेव्हापासून आमची फ्रेंडशिप आहे. अजून खूप मोठं ग्रुप आहे अजून बाकीचे पण आहेत पण आम्ही तिघं एकदमच सतत भेटत असतो. सो आज तिच्या बहिणीचं एंगेजमेंट आहे. सो हॅपी फॉर यू पल्लवी. मेन्यून कॉंग्रॅच्युलेशन्स. सो चला घरातलं सगळं काही आवडलंय सगळ्यांचा बंदोबस्त करून ठेवलेला आहे. फक्त इन्स्ट्रक्शन दिले त्यांना कधी काय म्हणजे कसं वगैरे घ्यायचं आहे आणि निघते मी. फायनली मी भेटलेली आहे आणि काय द्यायचं गिफ्ट म्हणून आम्ही शोधत होतो चॉकलेट बुके. आप चॉकलेट बुके नहीं रखते क्या भैया? रखो भैया को बोलू क्या मैं रखने के लिए. मी काय यांना डिमांड करते माहिती का. आणि मग आम्ही ठरवलं की आपण बास्केटमध्ये चॉकलेट्स वगैरे टाकूया पण मग ते बास्केटचा पण यूज नाही होत आणि मग ऑल ऑफ अ सडन आम्हाला दिसली ही पोटली छानवाली आणि मग आम्ही विचार केला की त्या पोटलीमध्ये आपण चॉकलेट टाकूया म्हणजे चॉकलेट खाल्ले पण जातील आणि ती पोटली यूज पण होईल. मग इट्स लाईक काय पोटलीच म्हणतात ना त्याला. हे बघ आणि फ्लावर बुके आम्हाला दोघांना सुद्धा द्यायचं नव्हतं बिकॉज फ्लावर्स पण असेच पडून राहतात त्या हॉलला जातील ते फ्लावर. हा तर हे कसं युजफुल आहे. सो दिस इज अ नाईस आयडिया. किती गोड दिसते पण तू खरंच. एक फोटो तर काढायला पाहिजे ना आपल्या तिघींचा. तुझ्या लग्नात मी नव्हती आली. तुम्ही गेलेला नाही ना. आजीला खास सूप द्यायला. बस आईने मस्त फेवरेट केले ते खायचं. नाही सांगितलं तू खूप झाली दीदी आली आता नाही येत. हा स्पेशल आहे. आता वाजले आहेत 3. सनी गेला हॉस्पिटलला आणि पावसाळा चालू झाला आहे. पाऊस गेलाच नाही ॲक्च्युली
पाऊस म्हणजे एवढे दिवस पाऊस पडत होता, पण तो संध्याकाळच्या टायमात पडत होता. आता दुपारपासून पडायला लागला आहे. काल एक सकाळी पण थोडंसं पडलेलं आणि थोडंसं एंगेजमेंटसाठी डिले झालं, पण मग आम्ही त्यांना भेटलो आणि लगेच निघालो. पल्लवी खूप सुंदर दिसत होती, प्राजक्ता पण खूप छान दिसत होती, जसं की तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्यांचा जो डान्स, रिंग सेरेमनी सगळं काही होतं. बाकी आम्ही गिफ्ट दिलं आणि मी आलो, कारण नायसासुद्धा इथे होती. आणि काही नाही, स्वतः नायसा मॅडमला भूक लागली आहे, हे जरा सगळं इकडचं क्लीन वगैरे करते. असं वाजले आहेत संध्याकाळचे 6:45. थोडंसं किचनमध्ये मेस आहे, कारण मी हे जे बरण्या वगैरे आहेत ते सगळं प्रॉपरली वॉश वगैरे करून घेतले. म्हणजे त्यात जो काही फराळ तो मी त्यात टाकणार आहे, जेणेकरून ते ॲटलिस्ट खाल्लं जाईल. नाही तर आतमध्ये डब्यांमध्ये भरले म्हणून काहीच समजत नाही आहे. सो ह्याला वॉश केले. नायसाला भूक लागली आहे म्हणून मग मी तिच्यासाठी फ्राईज केलेले आहेत. ॲक्च्युली तिला काही समजत नाही की तिने काय खायला पाहिजे. थोडंसं वीक फील होत आहे तिला. फ्राईज आहे बघा ना, किती क्यूट आहे, मस्त आहे ना. हे मला मिळालं आहे होम सेंटरमधनं. इथे तुम्ही काहीही लाईक भजी वगैरे काही ठेवू शकतात आणि वरती सॉस किंवा चटणी. म्हणजे बघा ना, मस्तच आहे. मला हे असं सेम मी एकदा डीमार्टमधनं घेतलेलं, ते काचेचं होतं लग्नाच्या आधी, आणि तेव्हापासून मी असं काहीतरी युनिक शोधते आणि फायनली मला ते होम सेंटरमध्ये मिळालं आहे. सो दिस लुक्स अमेझिंग. चला, सनीसुद्धा येईल आता. सुद्धा वाजले आहे, एवढे वाजले आहेत. सनी इज ऑन द वे. आणि माझी आज किती आहे, पाऊस, एवढा पाऊस पडतो, जोर जोरात पाऊस पडत आहे. म्हणजे मगाशी जो ते ढगांचा आवाज वगैरे सुद्धा आलेला आहे, तुम्हाला आवाज येत असेल. आणि हे मगासपासून पडतंय, लाईक हाफ एन आवरपासून. लाईटिंग सगळ्यांच्या घरात आहे. दिवाळी यावेळेस पावसात झाली. हे लाईटिंगची बघा काय बँड वाजली. हे फटाफट मला सगळं काही क्लिअर करायचं आहे. एवढं सगळं फराळ वगैरे. कधी पण असं हे असेल तर फोन कर, अगदी तुला काही वेळ असेल ना तर कधी पण कर. सगळं काय वाइंड अप केलंय रचनाने आणि मस्त फराळाचं पण लावलंय. खा फक्त त्याला डब्यामध्ये ठेवतो ना तर लक्षात नाही राहत. पोट भरून जेव्हा येते ती लोक. हे फक्त वॉश करून ठेवशील. काय कुकर नको, कुकर मी करेल. हां, नको तुम्हाला शोधत बसा. गरम होत आहे. चलो बाय, एन्जॉय. फोटो काढ नाही. म्हणजे मी आता हे बनवते क्लाउड, त्याच्यात पाणी बनवते असे टिक 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 छोटे वाले. आता मी ग्रे कलर करते हे ना त्यात मध्येला. एन्जॉय. एक क्रेन हाऊस ग्रास आणि मी विसरली आई बाबा आणि आजी काढायला. असं मला दाखव उलट कसं राहायचो. नीट दाखव. सो फायनली आम्ही पोहोचलो. हे बघ, बायकोला सोडायला नवऱ्याने नाही यायचं किटीला. हा,
त्यांना कळायलाच नाही पाहिजे आपण कुठे भेटलो. जशाडा काय तुम्हाला कळायलाच नाही पाहिजे आम्ही कुठे आहोत ना, तर याल प्रत्येक ह्याला. कोणाच्या नवऱ्याला नाही माहिती इकडे येत आहे ते. बोल तू बोल. सनीला माहिती नाही? सनीलला नाही माहिती कुठे जा. नाही माहितीये सनीलला. सनीलला नाही माहिती कुठे जा. सनीलला नाही माहिती. सनीला माहिती का नाही? सनीला काय नाही पण माहिती असेल तू इकडे येतेस. नाही माहिती. नाही पण ए बाय द वे सनीनीच सजेस्ट केलं की इकडे जा. असो. आणि यांना सगळ्यांना सांगायचं. अरे तो विचारतो कधी माहितीये का, खाऊन पिऊन गेल्यावर विचारतो. आम्ही आलेलो आहोत खाना जंक्शन, जे झालेलं आहे नवीन. ए चला रे लवकर. ए सोडेल मी घरी तिला. एन्जॉय बाय. यायचं का आतमध्ये आमची खातिरदारी करायला. सो ह्या जागेवर पहिले गुड वाईफ होतं, अजून एक काहीतरी होतं. खूप चेंजेस होऊन नंतर हा आलाय. खाना जंक्शन, टेस्ट ऑफ ट्रेडिशन करून मग इथेच बस. ओलं नाहीये ना. खाना जंक्शन हे नवीन झालेलं आहे आणि हे आहे न्यू पनवेलला इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या इथे. काय म्हणणं आहे? हाँ भैया फॅन लगाओ, हम इधर ही बैठते. काय काय वाटतं कोणाला लागेल आजची किटी? कोण कोण राहिलंय? कशी आहे? मी, प्रज्ञाताई आणि मानसी. तुझे क्या लगता है किसको किटी लगेगी आज? कौन कौन रह गया? हम दोनों और मानसी. रचना को लगेगा. रचना व्हेरी स्ट्रॉंग. मला पण वाटते रचनाच. मला काहीच वाटत नाहीये फिलहाल, कारण मी जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा तेव्हा माझा पोपट झालेला असतो. असू दे, कोणालाही लागू दे. आमची लागून झाली. ते पण काय देणार आहेस का परत मला? नाही, तुझेच येणार आहेत मला. सॉरी पण मी तुम्हाला ओळखते. म्हटलं कसं. ही प्रॉन्स आहे ना, प्रज्ञाची बहीण हे आहे काहीतरी नवीन प्रॉन्स. ट्राय करा सगळ्यांनी. आम्ही हे काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे, विच इज रिअली व्हेरी गुड. अच्छा आहे ना प्रॉन्स. मेन म्हणजे ह्याला वास नाही येते. फिशचं जे टिपिकल वास येतं, क्वांटिटी बघताना असं वाटेल की कमी आहे आणि हिला खायचं कधीपासून, पण मी कॅमेरा असा की ठेवते. खा 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 खा. हॅलो हॅलो. किती लांब राहते ना फाल्गुनी. नहीं उन्नति येते ना भैया. ये जो प्रॉन्स वाला है ना अच्छा है, फिर से रिपीट करो ना. हाँ उनका नाम, उसका नाम क्या है? एग्जैक्ट नाम बोलो. स्टिकी प्रॉन्स. स्टिकी स्टिकी प्रॉन्स. स्टिकी स्टिक लागलेलं. खा खा खा. हाँ वो भी दे दो, पर ये रिपीट करो. हाँ हाँ चलेगा. थैंक यू. किती लांब आलीस ग? किती लांब आलीस? तेच ना. उन्नतीचे 15 मिनिटं बघ. हा नवरा गोल गोल फिरवतोय वाटतं. हो आपल्या टीम. मी तिला तेच बोलले, तुझा बर्थडे आपण इथे सेलिब्रेट केलेला तेव्हा वेगळं होतं. क्लायमेट चेंज झाली माझं. तेरा 23 का ही बनता है. हे खास हिला खायचं होतं. चिकन कटलेट घ्यावे. आणि अजून एक काहीतरी नवीन आहे. चिकन लक माईक. चिकन लत माईक. तुला मीच आहे का आज? मीच भेटली आहे. हा 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 भैया सब में. हे बघ हिनी नवीन नाव शोधलंय, चिकन लक मॅटर्स. रुची रुची रुची. तिथे बसते का तिथे बसते? मला ठेवलं ते शटर. त्या साईडला ठेवलं तिथे गरम. नाही 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 ठेवले नाही. तू खाऊन आलीस ना? मी खाऊन नाही आली. मी खाऊन नाही आली. हे बघ सगळं तुझ्यासाठी ठेवलंय. प्रॉन्स, चिकन आणि चिकन. हे सॉस चांगलं दिसते. खाऊन बघ. तुला मॅचिंग आहे. सो आता ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. आमचा शेवटचा टप्पा.
मी स्वतः आणि आता इथे तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? ह्या लोकांनी गेस केलेले माझी ताई रचनालाच बोलते. तुम्ही जर चुकलं तर एक्स्ट्रा 15,000 देणार तुम्ही मला. पण माझं चुकल्याचं काय चल मेजॉरिटी नाही, मेजॉरिटी ओके चलो लेट्स स्टार्ट. कोण आता बहिणीची कर अगर नहीं लगा तो फिर नहीं. नको यार राहू जास्त कसं नाही आली मोठी. चल आता तू आम्हाला 15,000 दे. रचना तू मला दिलं पाहिजे 15,000. फायनली अगं मी देणार होती कॉइन. मी कॉइन देणार होती. अगं 10,000 रुपयाचे भरपूर कॉइन होते. म्हणजे मला फाल्गुनीने दीदी, 10,000 रुपये दीदी, तुझे किती लागणार आहे तेव्हा? आणि 10,000 गट्टे आणणार आहे मी. 10,000 रुपयाची चिंच. नो कॅश नो कॅश. मी दीदीची किती मी कधीच कॅश देत नाही. 10,000 रुपयाची चिंच आणणार आहे. 1,500ची. मला काही बाजूच्या बाहेर बसावं लागेल. तू 5ची आणि मी 10ची आणते. फाल्गुनी तू 20ची चिल्लर. चालेल. बस माझ्या 50 पैसे चालेल का? ते पण नाही. एवढे चालत नाही ते चालत नाही. बघा नेक्स्ट किटीला बस सगळ्यांना ते रिटर्न पण आमची रेट वाढणार आहे ना. सो आमची किटी मस्त झालेली आहे आणि आम्ही नयनतारा, मानसी आणि मनिताला मिस केलेलं आहे. 7 जणी होत ना, 3 जणी मिसिंग आहेत. आणि जेवण छान होतं. बोला माझ्या नवऱ्याने सजेस्ट केलेलं. हिने ना सगळं सनीवर दिलंय. बोलते कुठे जायचंय सनी तूच फक्त बघायचं, बाकी रोहन आणि रोहनचं तर आउटपुट कधीच कन्सल्टन्सी ओपन केली पाहिजे. चांगलं नाही. पोरांसाठी काहीतरी पाहिजे आणि असे हॉटेल टाकतो ज्याच्यात काहीच नसतं. एक पण कसं हुंडी बसतं का झोपाळा. फक्त ऑल द टाइम पोरं बिझी झाली पाहिजे. लास्ट टाइम पोरं कुठे बिझी झाली? शिडी खाली गार्डन मध्ये. हे बघ मला आणि फाल्गुनीला तर फार चांगला एक्सपिरियन्स आहे. आम्ही लास्ट टाइम गोव्याला गेलेलो आणि त्या दोघांनी आमचं दोघांचं ऐकलं आणि आम्ही एक रूम बुक केली. आणि तू इमॅजिन नाही करणार आतमध्ये घुसलं एवढं डेंजर होतं ते. एवढं घाण होतं ते. त्यापासून आम्ही ठरवलंय सनीच फक्त चूज करणार. आम्ही